स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. गंमत बघितली का? त्या पेपरमध्ये जेवणाचा फोटो आलाय. ते जेवण जेवतो येडा. खावंसं वाटत असेल रे त्याला, लहान पोर आहे ते. तू आहे ना जास्त इमोशनल. अरे धंद्यात दगडाचं काळीच पाहिजे, दगडाचं. कळलं का? अरे तुला त्याची सारी क्यू सुद्धा येत नाही का रे? काय येत नाही? क्यू. मला माझी क्यू येते. अरे एवढा चिकन आहे मी, एखादा हिरो व्हायला पाहिजे तर या झोपडपट्टीत चढतोय मी. अरे या धंद्यात आपल्याला खूप काय मोठं करून दाखवायचंय छगने, आणि तेही या पोरांच्या जीवावर. तू पैसे मागितले ना? नाही. आजचे पैसे उडत भिकेचे नाही. यांनी पैसे नाही आणले, त्याला घरात बसून असणार, दुसरं काय नाही. चंदू, अरे आजकाल कोणी भीक तरी देतं का? अरे ते खरं रे, पण ह्याला काम करायला नकोय. मला भूक लागली. काय? काय नसते ना. भूक. चंदू, चंदू, अरे चंदू, चंदू, अरे शिल्लक त्याला करू दे. अनिश, या पीएसके ग्रुपच्या टाउनशिपची ऍड पाहिलीस? हो. केवढी मोठी आहे. त्या केजरीवालकडे खूप पैसा आहे. आताच त्यांनी त्या केमिकल फॅक्टरीचं काम पूर्ण केलं. सलील त्याच ग्रुपमध्ये आहे ना. पण पैशाला अगदी व्यवस्थित आहे केजरीवाल. हो, आता सलीलचं सगळं व्यवस्थित होईल. गीताला सुरुची काहीतरी म्हणाली होती, त्या दीक्षितांकडे काहीतरी घरगुती प्रॉब्लेम झालेत म्हणून. अच्छा, मला काहीच माहित नाही. अर्थात माझी हल्ली कोणाशी भेटही होत नाही तशी, पण एक दोन वेळा अवंतिकाशी फोनवर बोललो, तीही काही म्हणाली नाही मला. अनिश, अशा गोष्टी किती मैत्री असली ना तरी कोणी कोणाला सांगत नाही, विशेषतः लग्न झाल्यानंतर. आता आपल्या घरीच बघ, निधीहून आपल्याकडे जे प्रॉब्लेम झाले, तू कधी कोणाला बोललास? नाही. आशू होती तेव्हा तिच्याशी बोलायचो मी. पप्पा, बरं झालं तुम्ही विषय काढला. मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचंच होतं.
निधी सारखं सारखं अवंतिकाबद्दल बोलत असते आणि दॅट इरिटेट्स मी. का तिने अवंतिकासारखं वागलेलं तुला आवडत नाही? पप्पा तसं नाहीये. तुम्ही तिला चॅलेंज दिलं पण त्याचा उलटाच परिणाम होतोय. अवंतिकाबद्दल कळल्यापासून ती सारखं सारखं तिचंच नाव घेत असते. अरे शी इज इनोसंट. ती इंटेन्शनली बोलत नाही असं. आय नो, पण तिने अवंतिकासारखं वागलेलं मला नकोय. त्यामुळे माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होत आहेत आणि हे तिला कळत नाही. मी बोलतो तिच्याशी. मी समजावू का तिला? नको, मी बोलेन तिच्याशी. आय होप शी विल अंडरस्टँड. अनिश, एक विचारू? तुला अवंतिकाला विसरायचंच नाहीये का? इट्स नॉट दॅट पप्पा. अनिश, बेटा एकदा शांतपणे बसून स्वतःशी विचार कर. आम्ही काय म्हणू, लोक काय म्हणतील याचा विचार करू नकोस. तुला काय वाटतं, तुला काय हवंय याचा, आणि यातून तुला काय मिळू शकतं याचा विचार कर. ओके? ये बस. आटपली का हो तुमची मीटिंग? परचुऱ्यांबरोबरची ना? येस, झाली. काय म्हणाले परचुरे? बरोबर जून मध्ये पुस्तक बाजारात येणार. पुस्तक शैक्षणिक आहे तेव्हा कॉलेज सुरू व्हायच्या आत आलं पाहिजे असं म्हणतो. परचुऱ्यांनी साथ दिली ना, पुढच्या जूनच्या आत 2 पुस्तकं आणतो बघ बाजारात. म्हणजे आज तुम्ही घरातच आहात ना? हा, का ग? नाही, अवंती जरा सकाळपासून मला रेस्टलेस वाटते. रेस्टलेस म्हणजे नक्की सांगतो, असं काहीतरी गुळमुळीत सांगू नकोस. घाबरू नका हो, थोडीशी मलूल दिसते. घाबरू नका. काय गुळमुळीत बिळमुळीत अशी उत्तर देऊ? गुळमुळीत उत्तर अहो, देऊ नकोस. बायकांना कळतं सगळं. बायकांना काय कळतं? आई ग, ए आई. हाक मारली वाटतं. काय झालं? अहो, बघते ना मी जाऊन. बघते म्हणून इथे थांबू नकोस. चल आधी तिकडे. अहो, जाते नाही. जाते तरी काय, पण बायकांना कळतं म्हणे, पुरुषांना काय कळतच नाही का? अगं कांता पण काय? आई ग. काय ग? आई खूप दुखतंय आता. होय, मला वाटतं हिला कळा सुरू झाल्या असाव्यात. हिला नर्सिंग होम मध्ये हलवायला हवी. हो, पण डॉक्टर अंजली म्हणालीच होती दिलेल्या डेटच्या अगोदरच डिलिव्हरी होईल म्हणून. हे बघ, तू अवंतिका काळजी करू नकोस. मी शेजारच्या संजयला गाडी काढायला सांगतो. तू 2 मिनिटात येईल. हो, तुम्ही जा ना, पटकन फोन करा त्याला. मला भेटला होता बाहेर, तो येईल. हा, तू काळजी करू नकोस. आई ग, आता वेगळंच दुखतंय. नाही, हे बघ अवंती, हे बघ, पहिलीच वेळ आहे ना, थोडासा त्रास होणारच. हा, हे बघ, मी देवी समोर पटकन ओटी ठेवते. हा, आणि तुझी हॉस्पिटलची तयारी करून घेते. थोडासा धीर धर, पटकन निघूया आपण. हा, देवाचं नाव घेत राहा, सगळं व्यवस्थित होईल बघ. आई ग. काय हो, काळजीच वाटते हो या पोरीची. काळजी करू नकोस, सगळं ठीक आहे. काय ग अंजली, सगळं व्यवस्थित होईल ना ग? जुळी मुलं आहेत ग, म्हणून काळजी वाटते. डोंट वरी काकी, सगळं व्यवस्थित होईल. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. बी रिलॅक्स. मी आज जाऊन बघू का? हे बघ, तू इथेच थांब. सानिकाच्या वेळी सुद्धा अशीच पॅनिक झाली. हे बघ, काही होणार नाही, काळजी करू नकोस.
अगं तू टेन्शन घेऊ नकोस बस. काळजी वाटते हो, किती त्रास होत असेल बिचारीला. आले डॉक्टर. अभिनंदन काकी, आजी झालात तुम्ही. अरे वा चला. अवंतीचं बीपी थोडं हाय झालं होतं म्हणून सुरुवातीला थोडी धावपळ झाली, पण नंतर सगळं नॉर्मल झालं. काय झालं काय? एक मुलगा आणि एक मुलगी. अरे वा. आता डबल पेढे हवे. हा पेढे ना, एक पेढा एक बर्फी. थोडं थांबा, मग तुम्हाला भेटेल. हो थँक्यू डॉक्टर. किती बरं झालं नाही हो, मुलगा मुलगी झाली ते. अवंतीच्या सासूबाईंना खूप आनंद होईल, मुलगा झाल्यात. तुम्ही त्यांना फोन करून कळवून टाका बरं. अगं इथे एसटीडीची सोय नाही, आपण घरी जाऊन करू. नाही नाही, तुम्ही आत्ताच कळवा ना. अगं वाजलेत किती बघ, झोपले असतील ते. या बातमीसाठी कसली वेळ बघायची हो, जा ना जाऊन कळवा. बरोबर जातो. आणि हे बघा येताना. काय आता? नाही काही नाही काही नाही, जाताना आपण गणपतीच्या देवळात जाऊया. चल. यांना काय सांगणार बाई माझ्या मनातलं टेन्शन. मुली झाल्या असत्या ना तर पंचायतच होती. अवंतीच्या सासूबाईंना मुलगा हवा होता ना, वारस हवा होता त्यांना. नशीब ग बाई मुलगा झाला ते. आई, आपण रूमच्या बाहेर तरी जाऊन उभं राहूया ना. चल ना लवकर. चल चल. कोण आहे? हे अभि. हॅलो अभि. सॉरी. अरे पुण्याहून फोन आला होता, तरी गुड न्यूज. काय झालं काय? गुड न्यूज. अवंतिकेच्या वडिलांचा फोन आला होता, डिलिव्हरी व्यवस्थित झाली. थँक्यू थँक्यू. काँग्रेस सौरभ, पण काय झालंय? मुलं का मुली? मुलगी. यार व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि एक मुलगा पण. आमच्या मनासारखं झालं. खूप आनंद झालाय आम्हाला. आता मात्र खरंच काँग्रेस. सौरभ, खूप वर्षांनी इतका आनंदाचा क्षण आपल्या घरात आलाय खरंच. चला निघूया आपण सगळ्यांनी. अगदी लगेच. तयारी करू पटापट. चला चला. चल तयारी करूया. हो पटकन. म्हणजे काय? छान दिसतंय कोणी कोंबडी. अरे, हे लोक अजून कसे नाही आले? येतील ग, फोन लागला नसेल. अगं नेमका सौरभनेच उचलला फोन, जागा होता. बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला. खूप खूप आनंद झाला त्याला, लगेच गाडी काढून निघतोच म्हणा. तू आवीला बाळांना बघितलं? इतकी छान आहेत ना दोघेही जण, छान कोरी कोमटी आहेत. सारखी सारखी दिसतात. मग या दिवसात सगळीच बाळं सारखी दिसतात. थोड्या दिवसांनी कळेल. चला आजीबाई, आता कंबर कसा 3-3 नातवंडांना सांभाळायचं आहे आता. मला एकटीला नाही की तुम्हाला सुद्धा बघावं लागेल. अरे बघेन बघेन, सानिकाच्या बाळामुळे प्रॅक्टिस झाली आता. ए मी जरा बाळांना बघून येतो. बाबा मी पण येतो, म्हणजे लगेच आम्हाला निघ. चला 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 चला. हे आपण पण परत एकदा जाऊन बघूया. हॅलो. हा अगं आज पहाटे पुण्याहून फोन आला होता, अवीची डिलिव्हरी झाली. एक मुलगा आणि एक मुलगी झाली. हॅलो. काँग्रेस. आम्ही सगळे पुण्याला चाललो. आल्यावर मी फोन करतो. तू फोन करू नकोस, कारण आसपास सगळे असतील, मला बोलता नाही येणार. मैथिली, say something. Heartiest congrats. जा ना, बायकोला भेटायला जा, मुलांना बघायला जा. सेलिब्रेट इट. वाव, गुड न्यूज. ए आपण जाऊया तिला भेटायला. आजच जाऊया ना. हो आजच. ओके बाय. मिलिंद, मिलिंद, हो लवकर बाहेर या. काय काय?
मिलिंद अवंतिकाला जुळं झालं, एक मुलगा एक मुलगी. मी आणि सुरुची जाणार आहोत भेटायला, तुम्ही पण चला ना. नाही नाही तुम्ही जा. चला ना, मस्त असणार, गोड असणार ती बाळ. हो पण मला शक्य नाही, तुम्ही जा. या ना, लवकर या ना ऑफिस मध्ये. मला नाही जमणार, काम खूप आहे. नेहमीच आहे तुमचंही, माझ्यासाठी कधीच वेळ नसतो तुम्हाला. ए उर्मिला, अगं अशी चिडतेस काय? काय चिडते काय, प्रत्येक वेळेच झालंय माहिती हे. हो का? पण चिडू नको ना प्लीज. काय आहे नेहमीच मला. प्लीज. माझ्या डोक्यात नाही कल्पना आहे. कसली कल्पना? म्हणजे बघ, आपल्याला एकच मुलगा आहे, हो की नाही? तुला आठवतं आपल्या लहानपणी एक जाहिरात असायची, नंदू 3 वर्षाचा झाला, मग त्याला बहीण नको? मला कळतंय, पण आपला जो नंदू आहे ना शुभम, तो फक्त 3 महिन्याचा आहे. हो, पण त्याला बहीण कुठे आहे? बहीण हवी आहे. मला या वेळेला म्हणू नकोस की आता एकच मूल पुरे म्हणून. मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. त्याला कुणीतरी भावंड हवं, हे बरोबर आहे. पण आताच तुम्ही म्हणालात ना की तुमच्याकडे वेळ नाहीये म्हणून, मग मी 2-2 मुलांना कसं सांभाळणार सांगा मला तुम्ही. शब्दात चांगलं पकडतेस. बायका हुशार असतात ना, त्या या अशा असतात. उलट मीच विचार करत होते की मी एखादी नोकरी करते. तुम्हाला आवडणार नाही ना? नाही आवडणार. तर तू असं कर ना, तू लिखाण कर. तुझं वाचन चांगलं आहे आणि लिखाणाची नॅकही आहे तुला. मिलिंद, मी लिहू शकेन? प्रयत्न कर. चल मी निघतो, मला उशीर होतोय. बाय. मग नाही येणार ना संध्याकाळी? चल निघू मी आता. हो. संध्याकाळी काय पाठवू तुझ्यासाठी? आई गो, मेथीचे लाडू सोडून काय? खसखसीची खीर चालेल. छान बदाम घालून पाठवते. हो. आणि छानपैकी जायफळ घालते. चालेल. बरं झालं ग बाई तू आलीस. वेळ काढून आलीस ना? हो. मी पटकन जरा घरी जाऊन येते. बाबांचा ना डबा अजून कळलं. जा, मी बसते इथे. तिची कामं कधीच संपणार नाही. काय कसं वाटतंय आता? आता बरी आहे. काल एवढी दमले होते मी की हालत झाली होती माझी. मला वाटलं संपणारच नाहीये पेन्स या. ऐकतोयस ना? ऐकतोय म्हणजे चांगलंच ऐकतोय. हे पण ती 2 बाळा हातात आली ना, तेव्हा वाटलं की खरंच एक सुवार्थ आहे. खूप गोड आहेत 2 जण. आणि तुझी कुठे आहे? तिची झोपेची वेळ होती, आईंकडे झोपवलं आणि निघून आले. तुला माहितीये ना, एकदा ती उठली ना की डायरेक्ट काळी 7च्या पट्टीमध्ये किंचाळते. आणि तरीही तू झोपा काढतोस. नाही, मी झोपलेला नसतो, मी झोपेचं नाटक करत असतो. पाहिलंस, तिला घ्यावं लागतं म्हणून हा नाटक करतो. तू बघ आजपासून तुझी रात्रीची झोप कशी तुला मिळते ते. सानिका, आपण इथे कशासाठी आलोय? हा, काय चाललंय काय तुझं? तू कशाला यायला घाबरवते? काय नाही का, असं काही होत नाही. आणि तू बिलकुल काळजी करू नकोस. तुझ्या घरी बरेच जण आहेत, चांगली महिनाभर माहेरी राहा. महिनाभर कुठली राहते? मी लगेच जाणार. अवी, सानिका तुला तर काय? नाही, काय नाही. कोल्हापूरचे लोक इतके दिवस राहू देतील का मला इथे? अरे हो, इथे तर ज्युनियर जागीरदारांच्या आगमनाच्या खुशीमध्ये हत्तीवरनं साखर वाटली असेल. अवी, एक मिनिट, कोण हवी? हा हवी का ही हवी? नाही ना, तू कधी कधी कोणाला हाक मारतेस कळतच नाही. मी ना आता माझं नावच बदलून घेणार. बाय द वे, आपण हिच्यासाठी एक गंमत आणली होती की आपण नाही, मी बाईकच्या डिकीमध्ये विसरून आलोच. अगं मिठाई आणली होती तुझ्यासाठी. सलील आणि रीमा येऊन गेले. वाईट वाटतं ग. खरंच वाईट वाटतं. सलील असं वागेल असं वाटलंच नव्हतं. सानिका, खरं सांग, तू सुद्धा म्हणूनच लवकर गेलीस ना? माझं जाऊ दे ग, पण अभि, तुला जितके दिवस इथे राहायचंय ना तितके दिवस राहा. अगं आपलाही हक्क आहे आईकडे राहायचा. आणि त्या 2 बाळांना घेऊन कोल्हापूरहून तू कधी येणार ग परत? सानिका, माझं खरंच
अजून विश्वासच बसत नाही की 2 मुलांची आई झाली मी. लेकरवाळी.